या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे बीटा फंक्शन. सो बीटा फंक्शनचे मेजर 3 फॉर्म्युले. फॉर्म्युले नीट समजून घ्या, फॉर्म्युले समजले तर उत्तर काढता येईल. ओके, पहिला फॉर्म्युल्याचे लिमिट्स काय कंपल्सरी 0 to 1. आता तुम्हाला एक व्हेरिएबल दिसेल आणि दुसरीकडे ब्रॅकेट मध्ये 1 मायनस व्हेरिएबल दिसेल. सो आपल्याला एक व्हेरिएबल किती वेळा दिसणार आहे? 2 वेळा. एकटा व्हेरिएबल आणि दुसरा 1 मायनस व्हेरिएबल. सो ही जर का स्ट्रीमलाईन फॉलो झाली तरच बीटा अप्लाय करू शकतो. इंटिग्रेशनचे लिमिट्स काय पाहिजे? 0 to 1 व्हेरिएबल 1 मायनस व्हेरिएबल. आता पॉवरला पहिल्याकडे काय दिसतंय आपल्याला? m-1 आणि दुसऱ्या पॉवरला काय दिसतंय? n-1. पहिल्या पॉवर मध्ये 1 ऍड करा. पहिल्या पॉवर मध्ये 1 ऍड करा. m-1 आहे ना, m-1 मध्ये 1 ऍड करा. किती मिळेल? काय मिळालं? m. हा जाणार बीटाचा पहिला आकार. बीटा मध्ये पहिला नंबर कोण असणार? ह्या पॉवर मध्ये किती ऍड करायचा? 1. सेम दुसरी पॉवर काय आहे? 1 ऍड करा. n. हा असणार बीटा मधला सेकंड. सो बीटा मधले नंबर्स कुठून येणार आहेत? त्यासाठी तुमचं लिमिट्स फॉलो झाले पाहिजे. व्हेरिएबल 1 मायनस व्हेरिएबल, तुम्हाला 2 पॉवर मिळतील. पहिल्या पॉवर मध्ये 1 ऍड करा m, दुसऱ्या पॉवर मध्ये 1 ऍड करा n. हा झाला बीटाचा फॉर्म्युला नंबर 1. बीटाचा फॉर्म्युला नंबर 2 काय सांगतो? आपल्याला सेम जो आहे त्याचा 1 अपॉन मध्ये पाहिजे. वर x दिसतोय आणि खाली काय दिसतंय आता? 1 प्लस x. आता ही जी पॉवर आहे m-1 ह्याच्यात 1 ऍड करा. काय मिळालं? m. हा झाला पहिला नंबर. आता ह्यातला n कसा काढणार? या पॉवर मधनं मला n बाहेर काढायचं आहे ना. पॉवर कोण आहे? m प्लस n. यातनं जर मला n मिळवायचं असेल ना तर मला m मायनस करावा लागेल. काय मायनस करावं लागेल? m. म्हणजे जो वरचा m मिळाला ना आपल्याला, हा खालच्या पॉवर मधनं काय करा? मायनस करा. तर काय मिळेल? n. सो फॉर्म्युला रीड करणं हा झाला एक भाग. दुसरा भाग आपल्याला लक्षात काय ठेवायचं? फॉर्म्युला आपल्याला लक्षात काय ठेवायचं? पहिल्या ह्याच्यात 1 ऍड करा, तुम्हाला mn मिळणार आहे. ह्याच्यात 1 ऍड करा, m मिळेल. तो मायनस करा, n मिळेल. लॉजिक लक्षात ठेवलं. तिसरं 0 to π/2 sin p θ cos q θ. हा तर स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे. 1/2 याच्यामध्ये 1 ऍड करा बाय 2, याच्यामध्ये 1 ऍड करा बाय 2. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पण हे वाले न्यूमरिकल्स आपण सगळे रिडक्शननी केलेले. सो ह्या मेथडनी करायची गरज नाही. हा फॉर्म्युला आपल्याला एमसीक्यू कुठेतरी लागला तर लागू शकतो ऍज अ फॉर्म्युला. ठीक आहे. आणि हा आहे बीटाचा सॉल्व्ह करायचा फॉर्म्युला. तर बीटा तर मिळालं, सॉल्व्ह कसं करू? सो हाऊ टू सॉल्व्ह बीटा m, पहिला दुसरा. पहिल्याचा गॅमा ऑफ m. एक मिनिट, फॉर्म्युला उलटा लिहिलाय मी. पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. हा फॉर्म्युला. पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. आणि लास्ट लेक्चरला गॅमा झालेलं होतं. गॅमा सॉल्व्ह कसं करायचं जस्ट एक्झाम्पल दिलंय. गॅमा 10 काय असतो? 9 म्हणजे 1 कमी करायचं. गॅमा 7 काय असेल? 6 फॅक्टोरियल. आणि एक फ्रॅक्शनचा एक्झाम्पल आहे. 9/2 चा गॅमा शॉर्टकट कसा सॉल्व्ह करायचा? 2 कमी करायचं. 7, 5, 3, 1. 7/2, 5/2, 3/2, 1/2 आणि शेवटी काय लिहायचं? √π. सो फॉर्म्युलांचे ऍप्लिकेशन कळले नक्की? पक्का? जाऊ न्यूमरिकल कडे. ओके. सो आता पहिली गोष्ट तुम्हाला मी काय सांगितलं होतं? मेजर हे 2 फॉर्म्युलांची खेळायचं. मेजरली बीटा मध्ये या 2 फॉर्म्युलांचाच क्वेश्चन येणार आहे. सो हा फॉर्म्युला का हा फॉर्म्युला ओळखण्याची सिंपल पद्धत आहे लिमिट्स बघ. लिमिट्स काय आहेत? लिमिट्स काय आहेत? आणि जर बघाल तर x असं आहे आणि याच्यात x असं आहे. सो क्वेश्चन बघूनच कळला पाहिजे की कुठला फॉर्म्युला यूज करायचा. कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे? पहिला. बरोबर आहे. पहिल्या फॉर्म्युलाच्या गोष्टी काय होत्या? लिमिट्स पाहिजे 0 to 1 आहेत. एक व्हेरिएबल पाहिजे x आहे. त्याच्यावर काही पण असू दे, मला घेणं देणं नाही. मला कोण पाहिजे? x आहे. पुढे ब्रॅकेट मध्ये काय पाहिजे होतं मला? कंपल्सरी 1 मायनस x. मला काय पाहिजे होतं? 1 मायनस x. इथे काय आहे? नाही चालणार. स्टँडर्ड फॉर्म्युला नुसार मला काय पाहिजे? 1 मायनस x पाहिजे. वर काही पण असू दे. इथे वर किती आहे पॉवरला? 5. ते मला काही फरक पडत नाही. 10 असो 15 असो. इथे काय पाहिजे?
1 मायनस एक्स आहे का? जो खटकतोय ते झालं माझं सबस्टिट्यूशन. काय खटकतंय मला खटकतंय रूट एक्स. हे झालं माझं सबस्टिट्यूशन. सो या क्वेश्चन साठी सबस्टिट्यूशन काय आहे? रूट एक्स. कळलं नक्की? आता पुढे जे गॅमा मध्ये केलं तेच रिपीट. स्टेप नंबर 1, यातनं एक्स बाहेर काढा. एक्स काय असेल? अंडर रूट तिकडे जाऊन काय होईल? टी स्क्वेअर. अंडर रूट तिकडे जाऊन काय झाला? टी स्क्वेअर. एक्स चा डेरिव्हेटिव्ह dx. टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2t dt. टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2t dt. आता लिमिट्स, एक्स चे लिमिट्स काय होते? टी चे काय होणार? 0 चा अंडर रूट 0, 1 चा अंडर रूट 1. सो व्हॉट आर माय न्यू लिमिट्स? 0 to 1. सगळं सबस्टिट्यूट करतो. लक्ष द्या. एक्स ला काय लिहायचं ठरलंय? एक्स ला लिहायचं ठरलंय टी स्क्वेअर. क्यूबला हात लावला का मी? 1 मायनस रूट एक्स ला काय लिहायचं ठरलंय? रेस 2. आणि डीएक्स ला काय लिहायचं ठरलंय? सबस्टिट्यूशन कळले नक्की? पहिले कचरा बाहेर काढा. कचरा काय? 2. हा पहिले बाहेर आला. लिमिट्स. आता टी गोळा करा. काय गोळा करा? टी. पावर मल्टिप्लाय होणार आणि बेस सेम असताना पॉवर्स ऍड होणार. सो इथे किती होईल? 2 into 3 ही याची पॉवर झाली आणि इथे टी बसलाय बघा. याची पॉवर किती आहे? प्लस होणार ती. सो किती झालं टोटल? 7. या दोघांचं किती झालं? 6 आणि तिकडचा 1 7. कळले नक्की? सो टोटल टी ची पॉवर किती झाली माझी? टी रेज टू 7. हा ब्रॅकेट ऍज इट इज आणि dt. आता माझा बीटा मॅच झाला. लिमिट 0 to 1. व्हेरिएबल पाहिजे 1 मायनस व्हेरिएबल पाहिजे. पॉवर काही पण असू. मग बीटा काय सांगतो? मगाशी काय बोललो होतो आपण? याच्यात एक ऍड करा इथे लिहा, याच्यात एक ऍड करा इथे लिहा. सो माय आन्सर विल बी 2 into, हा 2 ह्याला हात लावत नाही, पहिल्यात एक ऍड करा, दुसऱ्यात एक ऍड करा. सो हा झाला माझा बीटा. आणि बीटा सॉल्व्ह करायला मगाशी खाली लिहून दिले. कसा सॉल्व्ह करायचा बीटा? पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. आणि गॅमा कसा सॉल्व्ह करायचा ते लिहून दिलं. सो गॅमा 8 इज 7 फॅक्टोरियल. गॅमा 6 इज 5 फॅक्टोरियल अपॉन 8 आणि 7 14. सो गॅमा 14 इज 13 फॅक्टोरियल. काय ऍज इट इज कॅल्सी मध्ये टाका, आन्सर करा. तुमच्या कॅल्सी मध्ये डेटा आपल्या ह्याचं पण आहे, ऑप्शन आहे फॅक्टोरियलचा. डायरेक्ट कॅल्सी मध्ये टाका, आन्सर सांगा फास्ट. चल 1/5 क्वेश्चन बघा. 0 to इन्फिनिटी. याचा अर्थ टाइप नंबर 2 जाणार आहे. 1 होऊ शकत नाही. पण टाइप नंबर 2 चा फॉर्म्युला काय सांगत होता? वर पाहिजे फक्त एक्स. वर काय पाहिजे? फक्त एक्स. आणि खाली 1 प्लस एक्स. वर आहेच ना? सॉरी, खाली 1 प्लस एक्स आहे, वरती काहीतरी. मग आता कसं करणार? ह्याला मला हवं त्या ओरिएंटेशन मध्ये कसं आणणार? बीटाच्या फॉर्म्युला मध्ये कसं आणणार? आणि गेस. बस ब्रॅकेट ओपन करा. पहिला ब्रॅकेट एक्स रेज टू 8 नी 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे? एक्स रेज टू 8. त्यासोबत बाकी सगळं लिहून घेतो. पहिली टर्म झाली. मध्ये कुठलं साइन आहे? आता परत सेकंड ब्रॅकेट. एक्स रेज टू 8 एक्स रेज टू 6 ला मल्टिप्लाय केल्यावर एक्स रेज टू 14. त्याला पण सगळं लागेल. दोन बीटाचे फॉर्म्युले. सो बीटाचा फॉर्म्युला नंबर 1 काय होता? 2 काय होता? वरती एक ऍड करा, तुम्हाला काय मिळेल? एम. आणि एन काढायचा असेल तर आलेला एम खालच्यातनं मायनस करा. सो 24 मायनस 9 इज 50. हा आला आपला बीटाचा फर्स्ट. कळलं नक्की? सेकंड मायनस इथे बीटा 15 एक ऍड करा आणि आलेलं उत्तर खालच्यातनं मायनस करा. कळलं नक्की कसं केलं? पक्का? काय लिहायचं उत्तर? पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा दोघांच्या ऍडिशनचा गॅमा
पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. आन्सर किती येईल? कॅल्क्युलेट करून बघा. केलं तरी काय आन्सर काय येणार आहे? दोन्ही सेमच आहेत. काय तुम्ही सुरुवातीला लिहून द्या बेटा एम कॉमा एन इज इक्वल टू बीटा एन कॉमा एन. दोन्ही काय असतात? सेम. आन्सर 0. कळलं का नक्की क्वेश्चन? लक्ष द्या. सो आपल्याला प्रूव्ह करायचंय बीटा एम कॉमा एन प्लस वन प्लस बीटा एम प्लस वन कॉमा एन इज इक्वल टू बीटा एम कॉमा एन. सो पहिले ही साइड घेऊया आपण. बीटा एम कॉमा एन प्लस वन चा फॉर्म्युला कसा लिहिणार आपण? गॅमा मध्ये पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. सेम याचं एम प्लस वन कॉमा एनचं कसं लिहिणार? पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. हे दोन्ही काय करायचे मला? ऍड करायचे. सो एलएचएस काय होणार तयार? या दोघांची ऍडिशन काय? गॅमा एन प्लस वन अपॉन गॅमा एम प्लस एन प्लस वन प्लस गॅमा एम प्लस वन गॅमा एन अपॉन गॅमा. हे पण मी असंच लिहितो एम प्लस एन प्लस वन. चालेल ना? बरोबर आहे. दोघांचे बेस काय आहेत? सेम आहेत. सो काय होईल? गॅमा एन प्लस वन प्लस गॅमा एम प्लस वन गॅमा एन अपॉन एम प्लस एन प्लस वन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इथे येतो गॅमाचा फॉर्म्युला. गॅमाचं जे उत्तर मग शॉर्टकट दिलं होतं ना इथे, हे गॅमाचे काय आहेत? सगळे शॉर्टकट्स आहेत. गॅमाचा मेन फॉर्म्युला काय आहे? तर गॅमा एन प्लस वन इज एन गॅमा एन. हा त्याचा मेन फॉर्म्युला. इथूनच हे सगळे तयार होतात. गॅमा एन प्लस वनचा फॉर्म्युला काय आहे? एन गॅमा एन. सो गॅमाचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला एन मध्ये कोण ऍडेड पाहिजे? एक. कोणी पण प्लस वन. मी त्या एन ला काय म्हणतोय एक मिनिटासाठी? कोणी पण. कोणी पण प्लस वन चा आन्सर काय असणार आहे? कोणी पण गॅमा कोणी पण. म्हणजे कोणी पण असेल ते. हा. सो कोणी पण प्लस वन चा आन्सर काय आहे? कोणी पण गॅमा कोणी पण. सो इथे यूज करू. इथे पहिला तर गॅमा एमच राहील. कोणी पण प्लस वन चं उत्तर काय असतं? कोणी पण गॅमा कोणी पण. म्हटलं इथे कोणी पण प्लस वन चं उत्तर काय असणार आहे? कोणी पण गॅमा कोणी पण. तो तसाच. आणि खाली काय? सेम ना. कोणी पण प्लस वन चा आन्सर काय आहे? कोणी पण गॅमा कोणी पण. सो इथे येईल एम प्लस एन गॅमा एम प्लस एन. कळलं नक्की? सो आधी तो फॉर्म्युला शिकलो आपण बेसिक. आता बोला काय कॉमन येते का न्यूमरेटरला? गॅमा एम दोन्हीकडे गॅमा एन दोन्हीकडे. आत कोण उरेल? इथे एन उरेल आणि इथे एम उरेल अपॉन एम प्लस एन गॅमा एम प्लस एन. एम प्लस एन आणि एन प्लस एम कॅन्सल. कोण उरलं? गॅमा एन अपॉन गॅमा एम प्लस एन. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? बीटा एम कॉमा एन. हेन्स हे सुरू करायचं होतं ना. एलएचएस इज इक्वल टू. कळलं नक्की? हा कुठला वाला फॉर्म्युला आहे हा? फर्स्ट सेकंड. फर्स्ट 0 to 1. काय सांगू होता फर्स्ट फॉर्म्युला? लिमिट 0 to 1 पाहिजे, व्हेरिएबल पाहिजे आणि 1 मायनस व्हेरिएबलच पाहिजे. कोण आहे इथे? नाही चालत. सबस्टिट्यूशन काय कळलं नक्की? सबस्टिट्यूशन करायचे आपल्याला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू. करू स्टार्ट. चलो मानवर. एक्स इज इक्वल टू किंवा रूट टी. पण रूट टीचा डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे का? डेरिव्हेटिव्ह आपले पार्ट नाही. हा प्रॉब्लेम आहे. रूट टीचा डेरिव्हेटिव्ह पार्ट नाहीये. पण जेव्हा स्क्वेअर तिकडे जाऊन काय बनतो? 1/2 एक्स चा डेरिव्हेटिव्ह dx आणि एक्स रेस टू एमचा तो पार्ट आहे 1/2 t रेस टू 1/2 - 1 dt. म्हणून रूट टी ने लिहायचं एवढंच.
आणि रूट टीचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2√t असेल पार्ट तर ठीक, नाही तर हे आहे सिंपल. कळलं? स्क्वेअर तिकडे जाऊन काय होतो हाफ, 3 काय होतो 1/3, 4 काय होणार 1/4. लक्षात राहील? ओके. सगळे सबस्टिट्यूशन झालेत आपले. लिमिट्स एक्स चे होते 0 आणि 1, टी चे 0 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर. सो व्हॉट आर माय न्यू लिमिट्स 0 to 1. एक्स ला काय लिहायचं ठरलंय t⁻1/2. पॉवरला हात लावला का पुढे ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर ला काय लिहायचं ठरलंय पॉवरला हात लावला. dx ला काय लिहायचं ठरलंय 1/2 t⁻, हे कॅल्क्युलेट टाकायला येईल -1/2 आणि dt. 1 अर्ध्यात नाही घालवल्यावर मायनस अर्धा होणार आहे, बरोबर. dt सबस्टिट्यूशन कळले नक्की. आता मग सारखं जे गोळा केला आपण तेच. सगळ्यात पहिले टी गोळा करायचा, कचरा बाहेर काढायचा. कचरा काय 1/2. टी गोळा करा बरं पहिले टी. मी काय सांगितलं होतं पॉवर काय होणार मल्टिप्लाय, म्हणजे असं दिसणार तुम्हाला 1/2 इंटू m-1. हा झाला हा वाला पार्ट, प्लस तिकडे किती आहे -1/2. टी कुठे कुठे दिसत आहेत दोन ठिकाणी दिसत आहेत. एक हा नाही हा ब्रॅकेट वाला आहे, ह्याला म्हणत नाही मी. टी एक तर हा आहे आणि सो ह्याची पॉवर मल्टिप्लाय करून त्या पॉवरची काय केली ऍड केली. किती होते तयार बघा. हा होईल m-1/2 -1/2. पटलं का किती होतंय हे. बेस सेम आहे ना. वर काय होईल खाली आला आपला 2 वर m -1 इज -2. सो टोटल पॉवर काय झाली टी ची m-2/2. इथे लिहितोय डायरेक्टली गोळा करून. टी ची पॉवर काय झाली m-2/2. नक्की कळली टी ची पॉवर. ओके. बाकी पुढे 1 - t⁻n-1 आणि dt आणि कचरा काय आहे आपला 1/2. सो आला बीटा. बीटा काय सांगतो 1/2 बीटा. पहिलं कोण असतं नेहमी याच्यात एक ऍड करा आणि दुसरं कोण असतं याच्यात एक ऍड करा. सो याच्यात एक ऍड करा काय येईल m-2/2 + 1 आणि इकडे n-1 + 1. सो 1/2 बीटा. जर हा बेस ऍड कराल ना तर हा 2 इकडे जाईल, 2 1 जा 2. सो हे काय दिसेल तुम्हाला m-2 + 2/2. -2 + 2 कॅन्सल. कोण उरेल फक्त m/2. कोण उरलं फक्त m/2. किंवा काही नसेल करायचे तर लिहूया आपण m-2 + 2/2 आणि इथे -1 + 1 केल्यावर n. -2 + 2 कॅन्सल. कोण उरलं हाफ बीटा m/2 कॉमा सम. सो आपला फोकस काय आहे माहितीये का या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट मी कोणाला करू हे एक मेन काम, आणि दुसरं कॉमन काढता आलं पाहिजे, टी गोळा करता आला पाहिजे. दोन गोष्टी कळल्या बाकी बीटा एकदम इझी. कळलं नक्की. ओके चलो. सो ह्या टाइपचं न्यूमरिकलला तुम्हाला एका स्टँडर्ड फॉर्मॅटनी समजून घ्यायचं. हा फॉर्मॅट असा आहे. हा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅट मध्ये फक्त ए आणि बी च्या व्हॅल्यूज बदलणार. फक्त ए आणि बी च्या व्हॅल्यूज बदलणार. काय ते ए आणि बी आहे. ए आहे 2 आणि बी आहे 5. तो एम आणि एन काय आपल्याला तसे फरक पडत नाही, ती नंतर पॉवरला जाणार आहे. पेपरमध्ये मेन चेंजेस काय होणार ए आणि बी चं. आणि याचं सबस्टिट्यूशन फिक्स पार्ट करायचं तुम्हाला. यू हॅव टू सबस्टिट्यूट. इथे लिहितोय बी मायनस ए टी सॉरी x is equal to b minus at plus a. हे तुमचं सबस्टिट्यूशन राहणार. हे पाठ करायचं. x ला काय लिहायचं आपल्याला b minus at plus a. यानी काय होणार ते न्यूमरिकल मध्ये. ठीक आहे सबस्टिट्यूट करतो. काय सबस्टिट्यूशन आहे आपलं x is equal to b minus at plus a. किती आला याचा अर्थ therefore x is equal to 3t plus 2. x चा डेरिव्हेटिव्ह
dx, 3 तसाच, t चा dt, 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. लिमिट्स x चे होते 2 to 5, t चे काय येणार आहे? आधी वय इथे 2 ठेवूया आपण, इथे 2 t ला सॉरी x ला किती ठेवायचंय 2, x ला किती ठेवायचं इथे 2, इमॅजिन होतोय का? हा 2 आणि इथला प्लस 2 इकडे येऊन काय होईल, मग 2 मायनस 2, 2 मायनस 2 0. नेक्स्ट आता किती ठेवायचंय, सो इथे किती लिहिणार मी 5, 5 मायनस 2 किती 3, 3 आणि 3 कॅन्सल होऊन कोण आला 1. सो हे सबस्टिट्यूशनच असं आहे की ऑटोमॅटिक तुमचे लिमिट्स काय येणार आहेत 0 to 1. डोकं लावायची गरज नाही, कारण आपल्याला बीटाच्या फॉर्मॅट मध्ये लिमिट्स काय पाहिजे 0 to 1, तर आपोआप मिळणार. फक्त सबस्टिट्यूशन नीट कळलं नक्की. सो लिमिट झालं, सगळं झालं, सबस्टिट्यूट करतोय, काय येणार लिमिट्स आपले 0 to 1. x ला काय लिहायचंय 3t plus 2, x ला लिहिलं मायनस 2 रेस टू 3. ओके, पुढे 5 मायनस x ला काय लिहायचंय परत 3t plus 2 रेस टू स्क्वेअर, आणि dx ला 3dt. काय काय कॅन्सल होते बघा, 2 2 कॅन्सल, काय उरलं इथे 0 to 1, फक्त काय उरला 3t चा क्यूब. इथे हा मायनस ह्याला पण लागेल, हा मायनस ह्याला पण लागेल, सो हा 5 मायनस 2 किती 3 आला, 5 मायनस 2 3, उरला फक्त मायनस 3t चा स्क्वेअर आणि उरला 3t, उरला 3t. आता सगळीकडनं 3 बाहेर काढ, जिथे जिथे कॉमन काढताय तिथे कॉमन काढा. हा 3 चा क्यूब बाहेर येईल, इथून 3 बाहेर आला की काय बाहेर येईल 3 चा स्क्वेअर, तो ब्रॅकेट घेऊन बाहेर येईल. फक्त 3 येणार का इथनं, नाही 3 चा स्क्वेअर, आणि हा सगळे बाहेर काढले. आत कोण कोण उरला आता, इथे फक्त उरला टी चा क्यूब, टी चा क्यूब. इथून 3 3 गेल्यावर इथे किती उरेल, आणि इथे काय उरेल टी स्क्वेअर, आणि इथनं 3 गेल्यावर काय उरेल, कोणाचा फॉर्म्युला आला बीटा आला का, व्हेरिएबल 1 मायनस व्हेरिएबल, लिमिट 0 to 1. सो हे सबस्टिट्यूशन असेल, पुट करा, ऑटोमॅटिक तुमचं काम. हा किती होईल 3 चा क्यूब 27 ना, 3 चा स्क्वेअर 9, आणि हा 3. बीटाचा फॉर्म्युला काय सांगतो, पहिल्यात 1 ऍड करा, दुसऱ्यात 1 ऍड करा. झाला बीटा रेडी. हे किती होतं बघा 27 इंटू 9 इंटू 3, 729. बीटा कसा सॉल्व्ह करतो आपण, पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा आपण दोघांच्या ऍडिशनचा गॅमा, म्हणजे 729 इंटू गॅमा 4 इज 3 फॅक्टोरियल, गॅमा 3 इज 2 फॅक्टोरियल अपॉन गॅमा 7 इज 6 फॅक्टोरियल. किती येते बघा आन्सर याचं, टू 4 3 अपॉन 20, 2020. बीटाचा फॉर्म्युला 0 to 1, ब्रॅकेट मध्ये काय लागतं आपल्याला 1 प्लस एक्स, कोण आहे इथे x रेस टू 1 बाय n, नको ना, सो 1 x रेस टू 1 बाय n ला रिप्लेस करूया कशाने 3. सबस्टिट्यूशन कळलं का नक्की, जे काय सबस्टिट्यूशन असतं ते मोस्टली या ब्रॅकेटच्या इथेच असतं, आणि एक तो मगाचा टाईप ज्याच्यात पूर्णच वेगळं होतं, ए आणि बी वाला टाईप. हा सांगा x इज इक्वल टू काय, टू तिकडे जाऊन 1/2 झाला होता ना पॉवरला, 1/2 इकडे येऊन काय होणार 2, 1/n काय होणार, समजून घ्या पॉवर्स कसे खेळतायत. 2 1/2 झाला तर 1/2 पर्यंत काय होणार आहे
2 तसंच 1/n काय होणार आहे n. कळलं का नक्की? पक्का? पॉवर जेव्हा तिकडे जाते तेव्हा ती होते इनवर्स. पॉवर काय होते इनवर्स, आणि इनवर्स इकडे जाते तेव्हा परत त्याचं इनवर्स. इनवर्स इनवर्स झाल्यावर काय होणार आहे नॉर्मल झालं. 1/n चा इनवर्स केला तर काय मिळाला मला n. पॉवर कसा खेळतात कळलं नक्की? आता सांगा डेरिव्हेटिव्ह. x चा डेरिव्हेटिव्ह dx, t रेस टू n चा n t रेस टू n मायनस 1 dt, x रेस टू m चा सिंपल फॉर्म्युला. लिमिट्स काय राहणार आहे? x च्या 0 to 1 होत्या, t च्या 0 to 1 च राहणार आहे. 0 काही असू दे 1 काही असू दे तेच राहणार आहे. सो व्हॉट आर माय न्यू लिमिट्स? 0 to 1, 1 प्लस x रेस टू 1 बाय ला काय लिहायचंय t, m ला m, आणि dx ला n t रेस टू n मायनस 1 dt. कळले नक्की? सांगा काय कॉमन येईल? पहिले कचरा बाहेर काढा. कचरा n, कचरा n, टी गोळा केले तर t रेस टू n मायनस 1, तेवढं एकच आहे ना t, आणि 1 प्लस t रेस टू m dt. आला बीटा? बीटा काय सांगतो? n इंटू आहे तसाच. बीटा काय सांगतो सांगा? बीटा कोण असणार इथे आणि इथे? एक एक ऍड करायचं. पहिले याच्यात एक ऍड करा, n मायनस 1 प्लस 1, आणि ह्याच्यात एक ऍड करा m प्लस 1. कळलं का नक्की सगळ्यांना? बोला आता बीटा सॉल्व कसा करायचा असतो? पहिल्याचा गॅमा, पहिले कोण बसलंय? n बसलंय ना. पहिले कोण बसलंय? n. दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. अजूनही प्रूव्ह झालं नाहीये. बघूया आता n. n गॅमा कसा लिहायचा? n मायनस 1. जर मी 8 फॅक्टोरियल काढतो, 8 गॅमा काढतोय, तर मी इथे काय लिहितो? 7 फॅक्टोरियल. म्हणजे काय? 8 मधनं 1 नी कमी करून मी हे करतोय ना. सो n ला काय लिहू शकतो मी? n मायनस 1 फॅक्टोरियल. n ला काय लिहू शकतो मी? n मायनस 1 फॅक्टोरियल. आणि हा आपला मगाचा फॉर्म्युला काय? m प्लस 1 इज नाही फॅक्टोरियल मध्ये म्हणायला गेलो तर फॅक्टोरियलचा हा फॉर्म्युला मी लिहून दिला नाही तिकडे. जर हे फॅक्टोरियल मध्ये लिहायला गेलं, हा फॉर्म्युला कशामध्ये? गॅमा मध्ये. आणि जर n प्लस 1 चा जर गॅमा काढायचा असेल तो असतो n फॅक्टोरियल. फॅक्टोरियलच्या शब्दात बघा ना, याच्यात एक कमी करून इथे लिहायचंय ना मला. मग n प्लस 1 मध्ये एक कमी करा n. सो इथे आलो तर m प्लस 1 चा फॅक्टोरियलचं उत्तर काय येणार? याच्यात एक कमी करा. m प्लस 1 मध्ये एक कमी केल्यावर काय येईल? m फॅक्टोरियल. तसंच m प्लस m मध्ये एक कमी करा, n प्लस m चा फॅक्टोरियल. आलं का उत्तर? हे आलंय पण दिसत नाही. n इंटू n मायनस फॅक्टोरियल म्हणजेच n फॅक्टोरियल असतं. म्हणजे मी समजा एक्झाम्पल द्यायला गेलो, 8 नी जर का 7 फॅक्टोरियलला मल्टिप्लाय करतोय म्हणजे काय? 8 इंटू 7 फॅक्टोरियल काय असतो? 7 6 5 4 3 2 1. म्हणजेच कुठल्या फॅक्टोरियलचा फॉर्म्युला झाला? 8 च्या. पण 8 आपण बाहेर लिहिलाय आणि 7 फॅक्टोरियल लिहिलंय. तसंच इथे n आणि n मायनस 1 चा फॅक्टोरियल म्हणजेच कोणाचा फॅक्टोरियल? n फॅक्टोरियल. इथे m फॅक्टोरियल आणि खाली m प्लस n चा फॅक्टोरियल. हेन्स प्रूव्ह. आकड्यांमध्ये असताना खेळणं सोपं जातं. आकडे असते 2 4 6 आणि असे नंबर झाले की थोडासा त्रास. कळले का नक्की? पण